आणि एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे, लक्ष देऊन बघा, कारण आर्थिक विश्वात उद्यापासून काही महत्त्वाचे बदल होत आहेत। आयकर विषयक नवे नियम काही लागू केले जात आहेत। विम्याच्या अंतिम रकमेमध्ये वाढ देखील होणार आहे। हे काय काय बदल आहेत काळजीपूर्वक बघा। सुकन्या समृद्धी योजनेतील खातं मुलींच्या कायदेशीर पालकांनाच हाताळता येणार आहे। अल्पबचत योजनांमधला हा मोठा बदल। दुसरीकडे एकापेक्षा अधिक पीपीएफ खाती असलेल्यांवर आता थेट कारवाई केली जाईल। व्यक्तीचं वय 18 वर्ष झाल्यानंतरच पीपीएफचं व्याज दिलं जाणार आहे। विमा पेमेंटवरील टीडीएस मध्ये कपात केली जाईल। जीवन विमाधारकांना मिळणाऱ्या पेमेंटवरील टीडीएस 5% वरनं 2% होणार आहे। विम्याच्या अंतिम रकमेत त्यामुळे मोठी वाढ पाहायला मिळते। आयसीआयसीआय बँकेच्या मोफत एअरपोर्ट लाउंज वापर योजनेच्या लाभासाठी पात्रता नियम आता लागू होणार आहे। डेबिट क्रेडिट कार्डचे देखील नियम आहेत। जुलै सप्टेंबर तिमाहीत किमान 10,000चा खर्च डेबिट कार्डद्वारे केल्यास ग्राहक पात्र ठरेल। एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डचे नियम देखील 1 ऑक्टोबर पासून बदलतायत। फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंगवर लागणाऱ्या सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्समध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। 1 ऑक्टोबर पासून ही वाढ पाहायला मिळेल। सट्टेबाजीला आळा घालण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। ऑप्शन सेलवरील कर 0.1%, तर फ्युचर सेलवरील कर 0.02% होणार आहे। फ्लोटिंग रेट बॉन्डसह स्पेसिफाईड रोख्यांवरील व्याजावर 10% टीडीएस कट होईल, कापला जाईल। थेट परिणाम करावरील परताव्यावर देखील याचा परिणाम होणार आहे।